पंढरपूरचे विठ्ठल, ज्यांना पांडुरंग किंवा विठोबा असेही म्हणतात, त्यांच्या कथेला अनेक पैलू आहेत. ही कथा केवळ एका देवतेची नाही, तर भक्ती, सेवा आणि देवाच्या भक्तांसाठीच्या अथांग प्रेमाची आहे. विठ्ठलाची मुख्य कथा भक्त पुंडलिकाशी जोडलेली आहे. पुंडलिक नावाचा एक तरुण होता, जो सुरुवातीला आपल्या आईवडिलांचा, जानुदेव आणि सत्यवती यांचा अनादर करत असे. तो पूर्णपणे आपल्या पत्नीच्या इच्छेनुसार वागत होता आणि वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करत होता. एकदा तो आपल्या पत्नीसह काशी यात्रेला निघाला, पण त्याने आईवडिलांना सोबत घेतले नाही. प्रवासात असताना ते एका रात्री कुक्कुट नावाच्या ऋषींच्या आश्रमात थांबले. मध्यरात्री पुंडलिकाला जाग आली आणि त्याने एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. त्याने पाहिले की अत्यंत मळकट वस्त्रे घातलेल्या 3 स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी आश्रम झाडला, पाणी भरले आणि ऋषींची सेवा केली. सेवा झाल्यावर त्यांनी जवळच्या नदीत स्नान केले आणि बाहेर येताना त्यांची वस्त्रे पूर्णपणे शुभ्र झाली होती. पुंडलिकाने उत्सुकतेने त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जे लोक आमच्यात स्नान करून आपली पापे धुतात, त्या पापांमुळे आम्ही मलिन होतो, पण या आश्रमातल्या कुक्कुट ऋषींची सेवा करून आम्ही पुन्हा पवित्र होतो. पुंडलिकाने विचारले, हे ऋषी एवढे महान कसे? तेव्हा त्या नद्या म्हणाल्या, कारण त्यांनी आपले संपूर्ण जीवन निस्वार्थपणे आपल्या आईवडिलांच्या सेवेत घालवले आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव यापेक्षा मोठी कोणतीही भक्ती किंवा तीर्थयात्रा नाही. हे ऐकून पुंडलिकाला आपली चूक समजली. त्याचे डोळे उघडले आणि त्याला ज्ञानाचा साक्षात्कार झाला. त्याने काशीला जाण्याचा विचार सोडून दिला आणि घरी परत येऊन आईवडिलांची सेवा करण्याचा निश्चय केला. पुंडलिक आपल्या गावी परतला आणि आपले जीवन आईवडिलांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्याची निस्सीम सेवा आणि भक्ती पाहून भगवान विष्णू श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते स्वतः पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी आले. ज्यावेळी भगवान विष्णू दारात आले, त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांचे पाय चेपत होता. आपल्या दारात साक्षात परमेश्वर उभा आहे हे त्याला समजले, पण पितृसेवा हेच त्याचे प्रथम कर्तव्य होते. त्यामुळे त्याने देवाला थांबायला सांगितले. पाऊस पडत असल्याने बाहेर चिखल होता. भगवंताला उभे राहण्यासाठी पुंडलिकाने जवळ पडलेली एक वीट उचलली आणि त्यांच्या दिशेने फेकली. तो म्हणाला, देवा, माफ कर, मी माझ्या वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही कृपया या विटेवर उभे राहून माझी प्रतीक्षा करा. भक्ताची आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा पाहून भगवंत आणखी प्रसन्न झाले. ते त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहू लागले. पुंडलिकाने सेवा पूर्ण झाल्यावर देवाची क्षमा मागितली. तेव्हा भगवान म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्या पितृभक्तीवर इतका प्रसन्न झालो आहे की मला तुला वरदान द्यायचे आहे. पुंडलिकाने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. तो म्हणाला, देवा, ज्या रूपात तुम्ही माझ्यासाठी विटेवर उभे राहिलात, त्याच रूपात तुम्ही इथे कायमचे राहा आणि माझ्यासारख्या सर्व भक्तांचा उद्धार करा. भगवंताने तथास्तु म्हटले. जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल. तेव्हापासून भगवान विष्णू कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत पंढरपुरात विटेवर उभे आहेत. ते ठिकाण पुंडलिक क्षेत्र किंवा पंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. रुक्मिणी रखुमाई यांची कथा. पंढरपुरात विठ्ठलाचे मंदिर आणि रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे. यामागेही एक कथा आहे. एकदा द्वारकेत असताना सत्यभामेच्या हट्टामुळे श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजातकाचे फूल आणून तिच्या महालात लावले. यामुळे रुक्मिणीला राग आला आणि ती श्रीकृष्णावर रुसून द्वारका सोडून निघून गेली. ती दिंडीरवन नावाच्या वनात, जे आजचे पंढरपूर आहे, येऊन तपश्चर्या करू लागली. भगवान श्रीकृष्ण तिला शोधत तिथे आले. त्यांनी तिची समजूत काढली. त्याच वेळी त्यांना आपल्या भक्त पुंडलिकाची आठवण झाली आणि ते त्याला भेटायला गेले. तिथे पुंडलिकाच्या आग्रहामुळे ते विटेवर उभे राहिले आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. यामुळे रुक्मिणीचे मंदिर मुख्य मंदिराच्या थोडे वेगळे आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे महत्त्व. विटेवर उभे राहणे हे भक्तासाठी देवाने घेतलेल्या साध्या आणि विनम्र रूपाचे प्रतीक आहे. देव भक्ताच्या सेवेला मान देतो हे यातून दिसते. कमरेवर हात, दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. हे दर्शवते की देव जगाचे निरीक्षण करत आहे आणि भक्तांना भवसागरातून, जगाच्या दुःखातून तारण्यासाठी तयार आहे. हा भवसागर फक्त कमरेइतकाच खोल आहे, असे देव सूचित करतात. समचरण, दोन्ही पाय एकत्र आहेत, जे सर्वांसाठी समानतेचे प्रतीक आहे. देवाच्या नजरेत कोणताही भक्त लहान किंवा मोठा नाही. ही कथा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानोबा तुकाराम गजर करत पंढरपूरला जातात, ते याच विटेवरच्या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी. जय हरी विठ्ठल.